धाकले मालक असते तर असं काही झालं नसतं. हे काय आपण सारे येथे का बसलेले आहात? ते अगो बाई, काय झालं तुम्हाला? काहीतरी गडबड झालेली दिसते. म्हणजे नक्की काय झाले असेल? पांडुरंगा, माईने डोक्यावर चढवून ठेवले ना, म्हणून माजलेत हो हे सगळे नोकर. सुभद्रा काकूंसोबत 4 गोष्टी प्रेमाच्या झालेल्या दिसतात. म्हणजे म्हणजे काय ते आपल्याला आज जाऊनच कळेल. चला. बघू आता काहीतरी होईल. बसा बसा. तुम्हाला सांगते बाळंभटजी, या सगळ्या नोकरांना डोक्यावर चढवून ठेवलंय ना, त्याचे परिणाम येतो हे. सुभद्रा वहिनी, तुम्ही उगाच त्रागा करून घेऊ नका. मी बोलतो त्यांच्याशी. काही नको, काही बोलायची गरज नाहीये कोणाशी. काय झाले बाळंबटजी? माधवा, सारी मंडळी कामे सोडून बाहेर का बसली आहेत? अरे त्यांस काय विचारतोस? मला विचार ना, मी सांगते तुला. काही नाही, कामे करायला नको ते का सही. मी हक्कानी करून घेते ना कामे, ते आवडत नाही. निघून गेली. उन्हाळ्याला मांजर मिळाली आणि कामे टाकून पळाली. आणि वर माज तर केवढा म्हणे, मालकांनी सांगितल्याशिवाय आम्ही कामाला हात देखील लावायचे नाही हो. पाहूया. पांडू, नारू, आत या सगळे. पण माधवा, तूच एक सांगून ठेवते हो, माझी क्षमा मागितल्याशिवाय एकासही कामास हात लावू द्यायची नाही मी. हा, रमाबाई, हे घर माईंनी तुमच्या ताब्यात दिले आहे. जबाबदारी तुमच्यावर सोपवून माई करविरास गेल्या आहेत, बरोबर ना? हो. तेव्हा हा तिढा सोडविणे ही तुमची जबाबदारी आहे. नीट विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या. अगो, हक्काचे घर आहे ते तुझे. आणि यमुने, एकदा का नाती घट्ट बांधली गेली ना, की थोडी ओढाताण पेलते त्यांना. झोपाळ्यावर बसताना प्रथम आपल्या मनात धाकधूक असते, पण एकदा का लय धरली की सारे कसे सहज होऊन जात. यमुने, आपल्या गुणांनी सगळ्यांना जिंकून घे, जीव लाव. कळले ना? पांडू काका, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे, पण माझ्या परीने मी मार्ग काढला आहे. आता असे बघा, सुभद्रा काकू तुमच्यापेक्षा वडील आहेत, त्यांचा मान देखील मोठा आहे. तेव्हा त्या तुम्हास काहीही बोलल्या तरी त्यांना तो अधिकारच आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी त्यांची क्षमा मागून रोजच्या प्रमाणे आपापली कामे सुरू करा. हेच बरे. वाद वाढवू नका. पाहताय ना बाळंभटजी, ओ माज बघा केवढा आहे. जागचे हल्ले देखील नाही येत एक जण. आपली चूक असो वा नसो, मोठ्यांची क्षमा मागितल्यामुळे त्यांचे आपल्यावरचे प्रेम वाढते. कायम ध्यानात ठेव. माझी आई म्हणते की क्षमा मागितल्याने आपण कधीच लहान होत नसतो. उलट समोरच्याचे समाधान होऊन मने स्वच्छ होतात. एकदा माझी चूक नसतानाही आईने मला सरस्वती वहिनीची क्षमा मागावयास सांगितली. मला देखील वाटले की मी का म्हणून क्षमा मागावयाची, पण आईने मला अगदी असेच समजावले. तेव्हा सुभद्रा काकूंच्या वडीलपणाचा मान राखून तुम्ही साऱ्यांनी त्यांची क्षमा मागणेच योग्य ठरेल. पांडू काका, बरोबर आहे ना माझे? मागणार ना क्षमा? दुसरे कोण करणार आहे स्वयंपाक? हिची मुरडी का करणार आहे?
बाळंभटजी अहो 4 बुके वाचली आणि अकलेचे तारे तोडले म्हणजे सगळे येते असे नाही हो.